नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरिजिनल, मूळ आणि सत्य फोटोज जे आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर होणार आहेत. आपल्यापैकी काही जणांनी हे फोटोज पाहिलेले असतील देखील, परंतु ज्यांनी पाहिलेले नाहीत त्यांच्यासाठी सचित्र माहिती या फोटोच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत आहोत. बाबासाहेब जेव्हा गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल होते तेव्हाचा हा फोटो आपण पाहतोय. बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकर यांच्यासोबतचा हा फोटो. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर 1990 साली त्यांना भारतरत्न मिळाला तेव्हा भारतरत्न स्वीकारतानाचा हा फोटो. 1927 साली सामान्य माणसाला पिण्याचा पाण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी जो सत्याग्रह केला त्या महाड येथील चवदार तळे या ठिकाणचा हा फोटो आपण पाहतोय. ब्रिटिश सरकारने भारतामध्ये जे सायमन कमिशन पाठवलं होतं त्या सायमन कमिशन समवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण पाहतोय. नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये बाबासाहेबांचे सहकारी आणि स्वतः बाबासाहेब या फोटोमध्ये दिसत आहेत. आपण हा जो फोटो पाहतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदू धर्मातच राहणाऱ्या आणि हिंदू धर्मातच असणाऱ्या मागासवर्गीय लोकांना साधा मंदिर प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेश करून मागासवर्गीयांना, सामान्य लोकांना मंदिरामध्ये दर्शन घेण्याची मुभा मिळवून दिली. तो हा फोटो आहे. भारतामधून काही विद्वान मंडळींना पहिल्या गोलमेज परिषदेसाठी पाचारण केलं होतं, आमंत्रण दिलं होतं. त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला ह्या फोटोमध्ये दिसत आहेत. वैश्विक स्तरावरील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स अर्थातच दुसरी गोलमेज परिषद, या गोलमेज परिषदेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं प्रतिनिधित्व करताना त्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते. याच सोबत महात्मा गांधी देखील या दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. पुणे पॅक्ट 24 सप्टेंबर 1932. तत्कालीन लोकसंख्येचा विचार केला असता 9 कोटी जनतेची माऊली माता रमाई यांचा देहांत झाला तेव्हा बाबासाहेब रमाई समवेत आपल्याला या फोटोमधून दिसत आहेत. बाबासाहेबाच्या शिक्षणामध्ये कुठेही खंड पडू नये, समाजकार्यात कुठेही खंड पडू नये म्हणून त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाई यांचा अखेरचा हा फोटो आपण पाहतोय. भारत स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मंत्री असताना, मजूर मंत्री असताना तत्कालीन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत बाबासाहेब आपल्याला या फोटोमधून दिसत आहेत. सोबत काही प्रातिनिधिक स्वरूपात कामगार. भारतीय लेबर पार्टीचे काही प्रतिनिधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन जी स्थापन केली होती त्यातील काही प्रमुख आणि बाबासाहेब आपल्याला ह्या फोटोमधून दिसत आहेत. विशेष म्हणजे या फेडरेशनसाठी महिलांचा उत्स्फूर्तपणे आणि खूप मोठा सहभाग होता. त्या प्रमुख डेलिगेट्स बाबासाहेबांसोबत आपल्याला दिसत आहेत. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड वेवेल यांच्यासोबत बाबासाहेब. महिला समाजातर्फे बाबासाहेबांचा जो सत्कार करण्यात आला त्या प्रसंगीचा हा फोटो आपण पाहतोय. के.एम. मुन्सी यांच्या समोर ब्रिटिश अधिकारी सर क्रिप्स यांची भेट घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षण घेता यावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तेव्हाचा सहकार्यासमवेत बाबासाहेबांचा हा फोटो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज कसा असायला पाहिजे त्यासाठी जी कमिटी नेमली होती त्यामध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर होतेच आणि इतर कमिटीतील सदस्य देखील होते. या सर्व फ्लॅग कमिटी सदस्यांसोबत बाबासाहेब आंबेडकरांचा हा फोटो.
द कॉन्स्टिट्यूशन कमिटी, भारतीय संविधान समिती जी स्थापन केली होती त्या समितीच्या सदस्यांसोबत बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शपथविधी घेताना समोर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समवेत इतर सहकारी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा गांधीजींच्या निधनानंतर त्यांना आदरयुक्त आदरांजली वाहतानाचा तो प्रसंग आहे. त्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर या फोटोमधून आपल्याला दिसत आहेत. भारतीय संविधानाचा मूळ ड्राफ्ट लिहून पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या फोटोमध्ये आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजगोपालचारी यांची फॅमिली दिसते आहे. महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अबाधित राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा फोटो आपल्याला दिसतो आहे. महाराष्ट्र आणि देशातील आघाडीचे समाजसेवक यांच्या समवेत बाबासाहेब दिसत आहेत. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचवणारा वटवृक्ष या ठिकाणी दिसत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. भौतिक स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेचं महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देऊन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे संत श्रेष्ठ गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. तो स्थापनेचा प्रसंग या चित्रातून आपल्याला दिसतो आहे. वेरूळ लेणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. तो प्रसंग या चित्रातून आपण पाहतोय. रानगाव या ठिकाणी जी बुद्धिस्ट परिषद झाली त्या परिषदेला संबोधित करताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अभ्यासासाठी जी स्वतःची वैयक्तिक लायब्ररी सुरू केली होती त्या ऐतिहासिक लायब्ररीमध्ये बाबासाहेब अभ्यास करताना आणि इतर सहकारी. दिल्लीमध्ये साजरा केलेल्या बुद्ध जयंतीला संबोधित करताना बाबासाहेब आंबेडकर. भारतातील एकमेव ऐतिहासिक परिवर्तन करून घेताना बुद्ध धम्माची दीक्षा घेताना बाबासाहेब आंबेडकर समवेत इतर सहकारी. काठमांडू येथील परिषदेसाठी जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समवेत सवितामाई आंबेडकर. काठमांडू येथील बुद्धिस्ट परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी सारनाथला जी भेट दिली तो प्रसंग या चित्रातून आपल्याला दिसतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे क्षण महत्त्वाचे प्रसंग आपण रिअल ओरिजिनल आणि सत्य फोटोच्या माध्यमातून आपण आज पाहिले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट्स करून प्रतिक्रिया कळवाच. आणि अशाच पद्धतीने भारतातील शूरवीर महापुरुषांचे सत्य फोटोज आणि माहिती सचित्र पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सांगावा.